प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। स्वर बदल लावा ना देख बघा स्वर म्हणजे ऑक्सिजन आहे, त्याच्याशिवाय बोलणं नाही गाणं नाही। देव वसे चित्ती त्याची त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। अभंग श्री तुकोबारायांचा सेवेकरता सादर केलाय सज्जन हो। आज काल्याच्या पूर्व संध्येची कीर्तन सेवा अर्थात जागराची कीर्तन सेवा आहे। आजच्या या कीर्तन सेवेला मागणीची कीर्तन सेवा असंही म्हटलं जातं, कारण आजचा दिवस मागणीचा आहे। काही संप्रदायामध्ये काही दंडक आहेत, काही बांधिलकी आहे। नियमामध्ये राहून चाकोरीमध्ये राहून काही नियम जे काही आमच्या वाडवडिलांनी या संप्रदायामध्ये घालून दिलेले त्या पद्धतीने मला चालवावं लागतं। जे चालतात ज्यांना नियमात चालायची सवय त्यांनी नियमाला सोडून चाललंही नाही पाहिजे। चाकोरीमध्ये चालावं, नियमात चालावं। आणि हा नियम असा आहे की आजचा दिवस मागणीचा आहे तर मागणीचाच अभंग झाला पाहिजे। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून मागणी करतात सज्जन हो। भगवान परमात्म्याकडे तुकोबारायांनी मागणी केली। ज्यांनी या गेल्या 7 दिवस पर्यंत या धर्म मंडपामध्ये ज्यांनी सेवा केलेली आहे, कोणी चटया टाकायचं काम केलं असेल, सेवा केली असेल, कोणी झाडू मारायची सेवा केली असेल, कोणी अन्नदान करण्याची सेवा केली असेल, कोणी वाढण्याची सेवा केली असेल, कोणी जेवू घालण्याची सेवा केली असेल, ज्याने जी सेवा केली, कोणी गायनाची, कोणी वादनाची, कोणी कीर्तनाची, ज्याने ज्या प्रकारची सेवा केली त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आजच्या दिवशी भगवंताकडे काही ना काही मागण्याचा अधिकार प्राप्त होत असतो। कारण ज्यानं सेवा केलेली आहे त्याला मागण्याचा मेवा मागण्याचा अधिकार प्राप्त होत असतो। आणि जर जीवनामध्ये सेवाच नाही केली आणि तरी मागण्यासाठी हात पुढे केला तर तुकोबाराय म्हणतात लाज नाही त्याच्या जीवनामध्ये। दया भजित कोरा लाज नाही, दया भजित कोरा लाज नाही, दया भजित कोरा लाज नाही, दया भजित कोरा लाज करिता सेवा मागे तुकोबाराय म्हणतात त्या फजित खोराला लाज नाही, जो सेवा न करता मेवा मागण्यासाठी हात पुढे करतो। म्हणून सज्जनाओ, सेवा जे करतात त्यांना मेवा मागण्याचा अधिकार आहे। जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये परमार्थाची सेवा आहे आणि त्या सेवेचा परिणाम तुकोबारायांच्या जीवनामध्ये मेवा मागण्याचा अधिकार तुकोबारायांना प्राप्त झालेला आहे। पण मग का हो, अधिकार प्राप्त झाल्यानंतर मागितलं पाहिजे का? तुकोबाराय म्हणतात नाही। आम्हाला जरी अधिकार मिळालेला असेल, भक्त म्हणतात, संत म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही सेवा केल्यामुळे आम्हाला मागण्याचा अधिकार जरी प्राप्त झालेला असला तरी देवाकडे आम्ही मागू शकत नाही। फकीरी में भी मुझको मांगने में
शर्माती है, फकीरी में भी मुझको मांगने में शर्माती है। एक भगवत भक्त भगवंताला म्हणतोय की हे देवा आम्ही फकीर झालो आहे। फकीर कुणाला म्हणावं? जिसके जीवन में कोई फिकीर नहीं होती है उसका नाम फकीर होता है। ज्याच्या जीवनामध्ये कशाचीच चिंता नाही, कशाची फिकीर नाही, त्याचं नाव फकीर आहे। आणि फकीराला अधिकार असतो, भिक्षा मागण्याचा अधिकार त्या फकीराला असतो। पण तो भक्त म्हणतो देवा मी फकीर झालो आहे, फकीर होऊन मागण्याचा अधिकार मी प्राप्त करून घेतलेला आहे, पण तरी मी नाही मागू शकत या जगाकडे। फकीरी में भी मुझको मांगने में शर्माती है, क्यों? तुम्हारा होके मुझसे हाथ फैला या नहीं जाता, तुम्हारा होके मुझसे हाथ फैला या नहीं जाता। कारण तुझा म्हणून घेतलंय ना, तुझे दास मनवाने का मागो खावया, धिक्कार जिने माझे पंढरी राया, धिक्कार जिने माझे पंढरी राया, तुझे दास मनवाने का मागो खावया, धिक्कार जिने माझे पंढरी राया, धिक्कार जिने माझे पंढरी राया। मोठ्याचं म्हणून घेतलं, मोठ्याचं म्हणून राहिलं की मग त्याला मोठ्यासारखंच त्याच्यावर जबाबदारी येतात। त्यानं मोठ्यासारखंच राहिलं पाहिजे। ज्याचं स्टेटस चांगलं आहे ना, ज्यानं आपल्या जीवनामध्ये आपल्या मेहनतीने प्रयत्नाने स्टेटस बनवलेलं आहे, त्या व्यक्तीला त्याच्या जबाबदाऱ्या सुद्धा फार वाढलेल्या असतात। महाराज लोकांना वाटतं महाराज म्हणून घेणं फार चांगलं, मस्त दिवसभर एसी गाडीमध्ये प्रवास करायला मिळतो, लोक आदरातिथ्य देतात, सगळ्या गोष्टी करतात। पण खरं सांगू सज्जन हो, लोकल जीवन, सामान्य जीवन जगण्याचा अधिकार आम्ही नष्ट केलेला आहे। तुमच्यासारखं कुठेही बसायला, कुठेही थांबायला, कुठेही आम्ही काही नाही करू शकतो। आम्हाला जीवन बांधील आम्हाला म्हणण्यापेक्षा कोणीही असू द्या, कोणत्याही क्षेत्रातला व्यक्ती, प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीला एकदा का माणसानं जीवनात उंची गाठली रे गाठली, पुन्हा खाली यायला जमत नाही। त्यांना आपलं स्टेटस सांभाळूनच जीवन त्याला जगावं लागतं। एक शेर आहे बघा, मैं नीचे आऊं तो सब कुछ मेरे मुट्ठी में है, मैं नीचे आऊं तो सब कुछ मेरे मुट्ठी में है, लेकिन मैं नीचे उतर नहीं सकता क्योंकि मेरा ऊंचा घराना है। एकदा घराना मोठा झाला ना की मग माणसाने खाली येऊ नये, आपलं स्टेटस सांभाळा म्हणतो, भक्त भगवंताला म्हणतो हे देवा आता तुझं म्हणून घेतलंय ना मी एकदा स्वतःला, तर दुसऱ्या समोर मी हात नाही पसरू शकत। तुझे दास करू आणि का मागो खावया, धिग झाले जिने माझे पंढरी राया। नाही मागू शकत, तुकोबाराय मागू शकत नाही, पण मग तरीही या अभंगामध्ये आपल्याला तुकोबाराय मागणी करताना दिसतात, मागताना दिसतात, बोले देवाकडे का होईना हात पसरवू। आता मागणी करत असताना सज्जन हो बघा, मागणाराने आपल्या स्वतःचं जे स्टेटस आहे, मागणी करायची म्हटलं तर एवढं सोपं काम नाही। कोणाकडे काहीही मागायचं असलं ना, कितीही वाईट वेळ आली आणि आपल्याकडे जर मागण्याची वेळ आली तर आपल्याला त्याच्या समोर हात पसरल्याशिवाय पर्याय नाही। आपल्या स्वतःचं स्टेटस कोणाला लावून मगच दुसऱ्याच्या समोर हात पसरावा लागतो। एवढं सोपं काम नाही हात कोणाला मागणं, काही मागणं। आणि मागायचं म्हटलं तुकोबाराय म्हणतात त्या जीवनाला आणि त्या जगण्याला धिक्कार आहे।
धिगत्याचे हात पसरे जिने धिगत्याचे हात पसरे जिने धिगत्याचे हात पसरे जिने धिगत्याचे तुका मने करी रमण ठेंगणे हात पसरे जिने धिगत्याचे हात पसरे जिने धिगत्याचे तुका मने करी रमण ठेंगणे हात पसरे जिने धिगत्याचे जिने धिगत्याचे करी रमण ठेंगणे करे रमण ठेंगणे तुका मने करी रमण ठेंगणे करी रमण हात पसरे जिने धिगत्याचे हात पसरे जिने धिगत्याचे हात पसरे जिने धिगत्याचे हात पसरण्याच्या त्या जगण्याला धिक्कार आहे तुकोबाराय म्हणतात. कोणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये आणि भक्त मात्र याची काटेकोरपणा घेत असतात. एक भक्त भगवंताला म्हणतो देवा माझ्या परिस्थितीमुळे एखाद्या वेळेला या जगातल्या सामान्य लोकांकडे या सामान्य जीवाकडे मला माझ्या परिस्थितीमुळे हात पसरवण्याची वेळ येईल. माझ्याकडून कदाचित मी जगाला तर नाही मागू शकणार पण तुला मागितल्याशिवाय राहणार नाही कारण तू माझा आहेस. मी तुझं म्हणून घेतलंय ना तुला तर कदाचित माझी तर इच्छा असेल जगाला तर मी नाही मागू शकत पण परिस्थितीमुळे एखाद्या वेळेला मी तुझ्याकडे मागण्याची इच्छा करू शकेल. कदाचित मागण्याची चूक माझ्याकडून जर मी तुला मागितलं तेव्हा मागण्याची चूक जर माझ्याकडून झाली ना तर माझी नम्र विनंती तुला तू देण्याची चूक मात्र कधी करू जरी मी मागितलं ना देवा. सज्जन हो बघा किती केवढा मोठा त्याग आहे संतांच्या जीवनातला. आपण सामान्य एक छोटस काही कार्य करतो तर त्या कार्यामध्ये सुद्धा सामान्य घरामध्ये 100 रुपयाचा सत्यनारायण जर घेतला पण सत्यनारायणाची पूजा जर आपण करायला लागलो तर त्या सत्यनारायणाच्या महापूजेमध्ये आपण केवढं मागण्याचं भेंडोळ ते देवाच्या समोर आणून मांडतो. 100 रुपयाच्या सत्यनारायणासाठी ते ब्राह्मण काका आपल्याला म्हणायला होतात मंत्र म्हणायला होतात म्हणा श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्य फल प्राप्त्यर्थम. म्हणजे याचा अर्थ असा आहे श्रुती स्मृती पुराणोक्त श्रुतीमध्ये स्मृतीमध्ये पुराणामध्ये जे पुण्य फळ प्राप्त जे पुण्याचे फळ सांगितलेले ते मला प्राप्त होऊ दे. केवढ्या 100 पुण्य फल प्राप्त्यर्थम चाहिए जन्मनी जन्मांतरे. या जन्मातलं पुढच्या जन्मातलं त्याच्या पुढच्या जन्मातलं जन्मोजन्मांतराचं सगळं जन्मनी जन्मांतरे सकल कुटुंबानाम सगळ्या कुटुंबाला सगळ्या नातेवाईकांना सकल कुटुंबानाम आयु आरोग्य मिळू दे. आयु आरोग्य ऐश्वर्य वृद्ध्यर्थ आयुष्य त्यांचं चांगलं होऊ दे. त्यांना ऐश्वर्य मिळू दे संपत्ती मिळू दे सुख मिळू दे. त्यांचं जीवन भरभराटीचं होऊ दे. किती रुपयात 100 रुपयाच्या सत्यनारायणामध्ये आपण इतकं सगळं मागून घेतो. ही आपली भक्तीची पराकाष्ठा आहे. आणि कुठे आपली भक्ती आणि कुठे माझ्या संतांची भक्ती. सज्जन हो त्या संतांनी म्हणावं देवा की मैं अगर मांगू तुझे पर तुम न देना कुछ मुझे वरना आशिक नहीं मजदूर हो जाऊंगा मैं. हे देवा जर मागण्याची चूक मी केली तू जर देण्याची चूक केलीस ना तुझ्यात आणि माझ्यातलं जे देव भक्ताचे नाते ते खलास होऊन जाईल. आणि एक सामान्य मालक आणि मजदुराचं नातं तुझ्यात आणि माझ्यात होईल देवा. म्हणून मागण्याची चूक जरी झाली तर तू देण्याची चूक करू नकोस. संत भगवत भक्त कधीही कोणाकडे काही मागत नाहीत. माझ्या भारत देशाची ही फार सुंदर अशी परंपरा आहे सज्जन हो. माझ्या साधू संतांनी कोणाच्या समोर हात नाही पसरवले. या जगातलं सगळ्यात स्वाभिमानी जीवन जगणारं व्यक्तिमत्व जर कोणतं असेल तर ते आहे संत जीवन.
स्वाभिमानाने जगतील सज्जन, स्वाभिमानाने जगतील. बऱ्याच लोकांना असा गैरसमज होता. बरेच लोक म्हणायचे आता कोरोना आलाय कसं होईल, हे महाराज लोकांचं तर काहीच खरं नाही बाबा. लोक म्हणायचे मरत येत म्हणायचं आता मरत. लोकांना वाटायचं आता मात्र यांचं अवघड आहे, आता कसं होणार यांचं, कसं जगणार ही लोक. अरे कीर्तन जर नाही झाले, सप्ताह जर नाही झाले तर ही माणसं खाणार काय. विनाकारण टेन्शन माणसं घ्यायची. आमचं टेन्शन तुम्ही कशाला घेत असेल, आमचं टेन्शन आम्ही त्याच्यावर सोपवलेलं आहे. राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है, रो कर कटे या हंस कर कटती है जिंदगानी, तू गम दे या खुशी दे सब तेरी मेहरबानी, तेरी खुशी समझ कर तेरी खुशी समझ कर सब गम भुला दिया है. राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. त्याच्यावर विश्वास असला पाहिजे सज्जन हो. संतांचा विश्वास त्या देवावर असतो. आमचा विश्वास होता आमच्या पांडुरंगावर. आम्ही हे सगळं बंद पडलं. 8-9 महिन्याचा काळ निघून गेला पण तरी आम्ही जगलोच ना सज्जन, कारण जगवणार आमचा तो होता. पोषित जगाशी एकला तो, पोषित जगाशी एकला तो, पोषित जगाशी एकला तो, पोषित जगाशी एकला. कारण अठवीची कृपाळू देवा, कारण अठवीची कृपाळू देवासी उत्पत्ती. विश्वास असला पाहिजे. आमचा विश्वास पांडुरंगावर आहे. गोड प्रमाण दिला आदरणीय विष्णू महाराजांनी. कोणी केली दुधाची उत्पत्ती. ज्या लोकांना वाटतं ना सज्जन हो आमच्या जीवनाची क्रांती आम्ही स्वतः करतो, ज्यांना वाटतं ना आमच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या पुरुषार्थाच्या बळावर आम्ही आमच्या स्वतःच्या पुरुषार्थाने आम्ही मोठे झालो, त्यांनी या गोष्टीचा नेहमी विचार करावा. कोणी केली दुधाची उत्पत्ती, या गोष्टीचा नेहमी विचार करावा की आईच्या स्तनामध्ये नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण करण्याची व्यवस्था कोणी केली.
या जगात सायन्स निर्माण व्हायचं सज्जन हो, माणसाच्या शरीरामध्ये दुधाची व्यवस्था निर्माण करणारं सायन्स तयार व्हायचं इट इज इम्पॉसिबल, हे शक्य होतं. ब्लड तयार होणं शक्य नाही, किंवा कितीही विज्ञान प्रगत झालं ब्लड तयार करू शकत नाही. आणि माणसाच्या शरीरामध्ये दूध तयार कसं होतं हे सांगू शकत नाही. न था दाता को दिया दूध माँ को, खबर है खुदा को सबर वो करेगा. तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना, जिन्हें पेट दीना वो आपे भरेगा. खुदा है खराबी अकल उसमें जादी, वो आदि अनादि का करता कहाया. है जो मुकद्दर के अंदर जिन्हें टाक मारा सो तारा टरेगा, जिन्हें टाक मारा सो तारा टरेगा. न था दाता को दिया दूध माँ, खबर है खुदा को सबर वो करेगा. तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना, जिन्हें पेट दीना वो आपे भरेगा. खुदा है खराबी अकल उसमें जादी, वो आदि अनादि का करता कहाया. मुरादम कहे जो मुकद्दर के अंदर, जिन्हें टाक मारा सो तारा करेगा. विनाकारण चिंता नाही करायची जगण्याची जीवनाची सज्जन. फ्रेश माणसानं जीवन जगावं, विचार करावा कधीतरी. न था दाता को दिया दूध मागो, तोंडात दात नव्हते, जगण्याची व्यवस्था हिच्या स्तनामध्ये दूध देऊन त्या ईश्वरानं केली. खबर है खुदा को सबर वो करेगा. खबर है खुदा को किस बात की? जिस समय मुख में दांत नहीं था उस समय भगवान को वचन दिया हुआ था कि हे गोविंद, हे भगवान, मेरे मुख में दांत दे दे, मुझे जीने के लिए दांत जरूरी है. भगवान ने कहा मैं तुम्हें दांत दूंगा, लेकिन जब तू उस दिए हुए दांत से मेरा भजन करेगा तब मैं तुम्हें दांत दूंगा. जीव ने कहा ठीक है भगवान, मैं तुम्हारा भजन करने के लिए तैयार हूं. तो उसके बाद में भगवान ने हमें दांत दिए. देवाने नंतर आपल्याला दात दिले, पण देवाला आपण दात दिली नाही. त्यानं दात दिले आपल्याला जगण्यासाठी, व्यवस्था केली, माणसानं त्याला दात नाही दिली. उलटला माणूस. विचार करावा सज्जन हो, सतत सदैव. अत्यंत सुंदर प्रमाणे कधी कधी असं बघायला मिळतं सज्जन हो, आता विज्ञानाने हे मान्य केलेलं आहे, विदाउट ऑक्सिजन या जगात कोणता जीव जिवंत राहू शकत नाही. हे त्रिवार सत्य आहे सज्जन. विदाउट ऑक्सिजन कोणता जीव जिवंत राहू शकत नाही. मला कोणत्याही सायंटिस्ट व्यक्तीनं, कोणत्याही बुद्धिमान माणसानं सांगावा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सज्जन हो, खाणी असतात ना, खाणी दगडाच्या खाणी, त्याच्यामध्ये ब्लास्टिंग केल्या जाते. ब्लास्टिंग केल्यानंतर ते एवढं आणि एवढं कठीण खडक असतं, त्या खडकावर कितीही मोठ्यानं घाण्याचे घाव घातले तो घन उडतो त्याच्यावर. एवढं कठीण कठोर असलेलं ते खडक ज्या वेळेला ती लोक फोडतात, त्याला त्या फोडल्याबरोबर त्या खडकातून एक छोटस असं बेंडकीचं पिल्लू उडी मारतं, टनटन त्याच्यातून बाहेर पडतं. सगळ्यांनी अनुभवलं असेल, सगळ्यांनी पाहिलं ही गोष्ट. कधीतरी हा विचार करावा सज्जन हो, त्या पाषाणात जिवंत असलेल्या त्या बेडकाला जीवदान देण्याचं काम कोण करत होतं? कोणी जगवलं असेल त्याला? या गोष्टीचा जर विचार करणार कडक उन्हाळ्याचे दिवस आहे, चैत्राचा महिना कडक ऊन आहे, एवढं कडक ऊन असतं, एवढं कडक ऊन असतं, खडकावर पाय दिला तरी ते फोडे येते, एवढं कडक ते ऊन असतं. पण त्या उन्हामध्ये सुद्धा सज्जना हो, एक अगदी एवढं कोवळं, एवढं कोमल सते रोपट, अगदी त्याच्यावर जर नुसतं नख मारलं तर त्याचा तुकडा पडत जातो, एवढं कोवळं रोपट. एरवी तेच खडक कितीही घाणाचे घाव घातले तरी ते फुटत नाही, पण त्या खडकाला त्याचं भेदन करून अगदी कोवळं स्वरूप त्या खडकाचं भेदन करून वरती ओले मूळ भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी
खडकाचा वेदन करून ते छोटस कोळस रोडवर येते सज्जन विचार करा ते कोळ्या रोडाला त्या खडकाचं छेदन भेदन करायला ताकद देते या गोष्टी कळल्यानंतर भगवान परमात्म्याची हो त्याची ताकद आपल्याला कळते मग मात्र आपल्यातला अहंकार नष्ट होतो आणि आपण सर्वस्व त्या देवावर समर्पित करतो जीवनात याची कोण घाले जीवनात याची कोण घाले म्हणून संतांचं जीवन अत्यंत स्वाभिमानी जीवन असतं संत कधीही कोणाच्या समोर हात पसरत नाही आता ऐका जरी संतांचं जीवन स्वाभिमानी म्हणून संत जर कोणासमोर हात पसरत नसतील पण स्पष्ट शब्दात आणि स्पष्ट रूपाने आपल्याला दिसतंय की या ठिकाणी खूप बरा हात पसरवतोय भगवंताच्या समोर आणि हात एकदा का पसरले की माणसाची उंची कमी होत असते जो माणूस मागत असतो मागणाराचे हात खाली असतात का वर मागणाराचे हात खाली असतात आणि देणाराचे हात वर असतात मोठा कोण झाला देणारा की मागणारा बोला की झोपले नाही ना जागा होऊन ऐका अगदी फ्रेश ठेवा देणाराचे हात उंच असतात सज्जन हो घेणाराचे हात खाली असतात देनाराने देत जावे घेनाराने घेत जावे घेनाराने घेता घेता देनाराचे हात घ्या देणाराने देत जावे घेणाराने घेत जावे आणि घेणाराने घेता घेता देणाराचे हात घ्यावे याचा अर्थ असा आहे बघा घेणारा जो आहे त्याचं स्थान खालचं आहे आणि देणारा त्याचं स्थान वरचं आहे समुद्र घेणारा आहे म्हणून समुद्राचं स्थान खाली आहे आणि ढग देणारे म्हणून ढगाचं स्थान वर आहे देणारे जे असतात सज्जन त्यांचे स्थान वर असतं आणि घेणाऱ्याचं स्थान खाली आहे मग तुकाराम महाराज या अभंगामध्ये घेणारे मग तुकाराम महाराज त्यांचं स्थान खाली आहे का तुकाराम महाराजला अनेक असं म्हणावं लागेल तुकाराम महाराज जर घेणाऱ्यामध्ये असतील तर तुकाराम महाराजांचं स्थान खालचं आहे तुकाराम महाराजला अनेक असं म्हणावं लागेल संतांचं जीवन संत हे जर घेणारे आणि
घेणारे जर संत असतील तर त्यांचं स्थान खालचं आहे, त्यांना लहान म्हणावं लागेल. पण माझ्या संतांच्या बद्दल बोलत असताना त्यांना लहान म्हणून कोणी संबोधलं नाही. अनुरेणुया थोकडा तुका आकाशाय भेडा, तुका आकाशाय तुका आकाशाय भेडा. अनुरेणुया थोकडा तुका आकाशाय वडा. जगद्गुरु तुकोबारांना लहान नाही सज्जन हो, आकाशाची उपमा दिली तुकोबारांना. माझ्या ज्ञानोबारांना लहान म्हणत नाही कोणी. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव हरि ज्ञान माझे ज्ञानोबा तुकोबाराय जर मागणारे असतील तर सज्जन हो, माझ्या तुकोबाराय ज्ञानोबारांना लहान म्हटलं पाहिजे होतं, पण नाही, लहान कोणीच म्हणलं नाही. तुकोबारांना उपमा देताना आकाशाची उपमा देण्यात आली. ज्ञानोबारांना सांगितलं या जगातल्या सर्व वैष्णवात सर्वात स्थान माझ्या ज्ञानोबारांचं. या काऊ मग जर मागणारी माणसं लहान असतील तर त्यांना लहानच म्हणायला पाहिजे. माझ्या संतांना मोठं काम म्हणलं त्याचं कारण असं आहे सज्जन हो, तुम्ही आम्ही मागत असतो, तुम्ही आम्ही मागणी केल्यानंतर आपलं स्थान लहान राहतं. संतांनी मागणी करूनही त्यांचं स्थान वरच आहे. त्याचं कारण सांगतो सज्जन बघा. सामान्य व्यवहारामध्ये नियम आहे बघा. एखाद्या व्यक्तीला जर आपण विचारलं दादा तुमचं नाव काय, तो त्याचं पूर्ण नाव सांगतो, त्याचं स्वतःचं नाव, त्याच्या बापाचं नाव आणि त्याचं आडनाव. त्याला पुन्हा विचारायचं तुझ्या आजोबाचं नाव काय सांग, मग तो त्याच्या बापाचं नाव सांगतो, त्याच्या आजोबाचंही तो सांगू शकतो. पुन्हा आणखी सामान्य व्यक्तीला, सामान्य जीवन जगणाऱ्या व्यक्तीला जर विचारलं तुझ्या आजोबाच्या वडिलांचं नाव सांग, म्हणजे तुझ्या पंजाचं नाव सांग, तर माणूस सांगू शकेल. बापू पंजाचं नाव सुद्धा माणूस सांगू शकतो. पण जर त्याला विचारलं तर पंजाच्या बापाचं नाव काय सांग, खापड पंजाचं तर नाही सांगता. पंजापर्यंत सगळ्यांना माहिती, त्याच्या पुढे नाही माहिती कोणाला. पंजाचं नाव या जगात सगळी माणसं सांगू शकतात. आपल्या पंजाबपर्यंतची संपूर्ण वंशावळ आपल्याला माहिती असते, पण तिथून पुढे आपण नाही सांगू शकत. त्याचं कारण आहे सज्जन हो, तुमचे आमचे वाड वडील म्हणा किंवा तुम्ही आम्ही जगतो, तुम्ही आम्ही मागतो ते स्वतःसाठी. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.